नमस्कार, मी ऋतुजा गुरव. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र 10. पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी. हरिपूर येथील वृंदावन बालमंदिर विद्यार्थ्याचा प्रवेशोत्सव आणि वृंदावन अकॅडमीचा भव्य शुभारंभ सोहळा साजरा करण्यात आला. वृंदावन बालमंदिर व वृंदावन अकॅडमी हरिपूर सांगली येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 प्रवेशोत्सव व वृंदावन अकॅडमीचा भव्य शुभारंभ सोहळा साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून जागृती शिक्षण संस्थेचे संचालक मान्य श्री संजय मेंढे उपस्थित होते. यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून फीत सोडण्यात आली. तसेच वृंदावन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पृथ्वीराज वडर यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी स्वागत गीतही म्हणण्यात आले. या वृंदावन शाळेमध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्याच्या सेवेसाठी गुणवत्ता शिक्षण, सर्वांगीण विकास, संस्कार आणि मूल्ये, आधुनिक सुविधा, सुसज्ज वर्गखोल्या, डिजिटल शिक्षण आणि तंत्रज्ञान, विद्यार्थ्यांच्या कला, क्रीडा व व्यक्तिमत्व विकासासाठी विशेष उपक्रम, तबला, कय्यक, भरतनाट्य, मोफत कराटे प्रशिक्षण, लाठीकाठी, मल्लखांब, वाचनकट्टा अशा प्रकारचे शिक्षण दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे या वृंदावन शाळेमध्ये तुमची मुलं कशी आहेत हे महत्त्वाचं नाही, आम्ही त्याला कसे घडवतो हे महत्त्वाचं. येथे इयत्ता 3री पासून शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय व सैनिक शाळा प्रवेश परीक्षेसाठी अभ्यासक्रमाची पूर्वतयारीही घेण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती वृंदावन शाळेचे अध्यक्ष पृथ्वीराज वडर, उपाध्यक्ष सुप्रिया मानकर, सेक्रेटरी अजित वडर, खजिनदार आणि मुख्याध्यापिका सुषमा कोलप, संचालक रिशिता गावकर, शिक्षका समीना जित्तीकर, रजनी माळी, पूजा गोरनाळ, मनीषा भोसले, शिपाई सुप्रिया कणसे, दीपा खाडीलकर, पालक, विद्यार्थी विद्यार्थिनी हजर होते. मी अजित वडा, सेक्रेटरी वृंदावन शिक्षण संस्था सांगली. आमच्या संस्थेमार्फत वृंदावन प्री स्कूल, वृंदावन बालमंदिर आणि या वर्षीच्या चालू वर्षापासून वृंदावन अकॅडमी इयत्ता 1ली ते 10वी सेमी इंग्लिश चालू केलेलं आहे. आमच्या संस्थेमार्फत वृंदावन प्री स्कूलमध्ये व वृंदावन बालमंदिरमध्ये सन 2022 पासून शाळा चालू केलेली आहे. वर्षापासून वृंदावन अकॅडमी चालू केलेली आहे. चालू वर्षी वृंदावन अकॅडमीमध्ये 1ली ते 10वीसाठी सेमी इंग्लिशचे वर्ग चालू करून त्यांच्यासाठी वेगळं असं म्हणजे आपण बुद्धिमत्ता चाचणी, वेगवेगळ्या सराव परीक्षा, 3रीपासून आपण शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी, त्यानंतर जवाहर नवोदय, सैनिकी शाळेचा पॅटर्न, या ज्या काय स्पर्धा परीक्षा आहेत त्याचे सराव करून घेणार आहे, पूर्वतयारी करून घेणार आहे यावर्षीपासून. आणि तसंच मुलांना अदर ॲक्टिव्हिटीमध्ये तबला, कथक, इतर जे काही नृत्य प्रकार असतील, पेटी असे काय ॲक्टिव्हिटी आहेत ते पण शिकवणार आहे. आणि मोफत कराटे मुलांना. तसेच मुलांच्या अंगी वाचनाची गोडी निर्माण व्हावी, मुलांना वाचनाची गोडी, अभ्यासाची गोडी सगळी लावावी यासाठी वाचनकट्टा हे पण या वर्षापासून आम्ही चालू करतोय. माझे नाव सुषमा किरण कोलप. मी वृंदावन प्री स्कूल, वृंदावन अकॅडमी आणि वृंदावन बालमंदिर याची प्रिन्सिपल आहे. तर या शाळेबद्दल बोलायचं म्हटलं तर आपल्या शाळेमध्ये ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग होतं. त्याचबरोबर अदर ॲक्टिव्हिटीज पण बऱ्याच घेतल्या जातात. आणि आपल्या शाळेतील पूर्ण स्टाफ हा वेल एज्युकेटेड आहे, शिकलेला आहे, त्या क्षेत्रामध्ये त्याने भरपूर नाव कमवलेलं आहे असं आपण स्टाफ इथं नेमलेला आहे. त्यामुळं आपण आपल्या पाल्याचं ॲडमिशन या शाळेमध्ये करावं यासाठी मी सगळ्यांना विनंती करते. आणि महत्त्वाचं बोलायचं झालं तर तुमचं मूल कसं आहे हे महत्त्वाचं नाही, तर आम्ही त्याला कसं घडवतो हे जास्त महत्त्वाचं आहे. धन्यवाद. आज वृंदावन बालमंदिर स्कूलचं उद्घाटन झालेलं आहे. 2026ची नवीन सुरुवात, आजचा पहिला दिवस. बालचिमुकल्यांच्या सगळ्या उपस्थितीत सगळं
वर्ग सगळे सुरू झालेले आहेत. सर्व शिक्षक, शिक्षकेतर स्टाफ, प्रिन्सिपाल मॅडम या सगळ्या उपस्थितीत सन्मान लहान मुलांचा करून वाजत गाजत सगळ्यांचं स्वागत झालेलं आहे. त्याच पद्धतीनं याच्यापुढे अजूनही सर्व पालकांनी वृंदावन बालमंदिरमध्ये आपली मुलं कशी म्हणजे ॲडमिशन घेऊन आपल्या मुलांचं संगोपन कसं होईल अशा पद्धतीनं आपण करू याचे हे उदाहरण घेऊन वृंदावन बालमंदिरमध्ये प्रत्येकाने ॲडमिशन घेऊन आपापली मुलं इथे घेऊन वृंदावन बालमंदिराचं शोभा वाढवावी. मी सुषमा दीपक जाधव, वृंदावन प्री स्कूल, वृंदावन बाल मंदिर आणि वृंदावन पहिली इयत्ता 1ली ते 10वी आपण ह्या वर्षीपासून स्टार्ट करत आहोत. तर आपण इतर उपक्रम तर घेणारच आहोत, त्याबरोबरच आपण नवोदय, अक्षरगंगा आणि सैनिकी स्कूल असे जे एक्झाम असतात त्याची तयारी आपण स्कूलमध्येच करून घेणार आहोत. त्याचबरोबर कराटे आणि वाचनकट्टा असे उपक्रम आपण राबवून मुलांना जास्तीत जास्त आपण शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद. माझं नाव करिश्मा गुलाबशे. मी वृंदावन बाल मंदिर या शाळेत माझ्या पाल्याला गेल्या वर्षी शाळेत पाठवले होते. शाळेचा अनुभव सांगते. शाळेत इथले सगळे शिक्षक, असं शिक्षकांचा स्टाफ खूप छान आहे. म्हणजे मुलांच्याकडे आवर्जून लक्ष देतात. पूर्ण सगळी शाळेत असे म्हणजे खेळ म्हणा, कार्यक्रम म्हणा, असा व्यवस्थित पाल्यांचा असा खूप छान असा अनुभव आहे मला. पाल्यांना शिक्षक असे म्हणजे शिक्षण सुद्धा चांगले आहे आणि कार्यक्रम असे भरपूर घेतले जातात. परत खेळ वगैरे असे सगळे. शाळेला सुविधा काय काय आहेत तुम्हाला आणि काय अपेक्षा आहे? सुविधा म्हणजे अजून ग्रोथ व्हायला पाहिजे शाळेची. परत झालं बाकीचं काय नाही, आहे व्यवस्थित सगळं.